कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी तुम्हाला मदत करायला तयार आहे, पण त्या बदल्यात तुम्हाला माझी मदत करावी लागेल। काय झालं? तर काय सांगू तुम्हाला, हो सकाळपासून प्रयत्न करतोय, पण आमच्यातल्या एका आर्टिस्टला 2 वाक्य साधे बोलता येत नाहीत। तुमची लग्नाची ऍड मी बघितली होती, तुम्ही उत्तम काम केलं होतं। तिथं जशी ऍक्टिंग केली होती ना, तशीच इथं करायची। कोणाला? तुम्हाला, माझ्यासाठी। आणि पुढची ऍड तुमची डायरेक्ट मीच करणार आहे। सॉरी। नाही नाही, वय म्हणजे असं काय बी बोलू नका। मागच्या यायला केली होती ते लई झालं, आता नाही जमणार, शक्यच नाही। अहो कसं शक्य नाही? आहे शक्य, नाहीतर कॅमेरा मेन लीड हिरोईन वरतीच फोकस असणार आहे। तुम्ही ते बिनधास्त कराल। नाही, खरंच नाही जमणार। प्लीज ऐका माझं, हा सीन खूप महत्वाचा असणार आहे आणि या एका सीनमुळे अख्खं युनिट खोळंबले। तुम्ही हा सीन केला ना, तर तुम्हाला लगेच माझी गाडी देऊन या जंगलाच्या बाहेर काढतो। हे बघा, आम्हाला दोघांना बी नाही जमणार, नाही जमणार। हा पारू, पारू, एक मिनिट, एक मिनिट। पारू, मी काय म्हणतो? हे बघा सर, मला काय बी ऐकायचं नाही। पारू, एक सेकंड नाही म्हणलं ना। पारू प्लीज बोला। आपण कालपासून किती गुणवून फिरतोय बघितलंस ना, सापडलं का आपल्याला बाहेर जाण्याचा मार्ग? नाही ना। पारू, मला असं वाटतं हा एकमेव मार्ग आहे बाहेर निघण्याचा। ते सर, असं काय करताय तुम्ही? मागच्या यायला काय झालं विसरलात का? हो, आपण मागच्या यायला ते जाहिरातीचं शूटिंग केलं होतं आणि मग देवी कसलं रागवल्या होत्या, तुमच्यावर बोलत नव्हत्या तुमच्याशी, पण त्याचा तरच तुम्हाला झाला होता ना, विसरलात तुम्ही? मी तुला कधी माफ करेन असं मला वाटत नाही। आपलं आई मुलाचं नातं आज संपलं। मॅडम, मला माफ करा। माझी पारू जरा अल्लड आहे, तिच्यामुळे हे समज। तरी मी तिला म्हणत होतो जाऊ नको, जाऊ नको, पण तरी मी सांगत होते तिला पाठवू नका, पाठवू नका, मी जाते, मी जाते, तरी सुद्धा त्या मूर्ख बावळट पारूला पाठवलंच। काय झालं आता? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।